हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी बोर्ड क्वेश्चन पेपर मार्च 2023 मधील क्वेश्चन 2A आणि क्वेश्चन 3A मधील ॲक्टिव्हिटी सॉल्व करणार आहोत. पहा, ॲक्टिव्हिटी सॉल्व करू आपण. आता क्वेश्चन 2A काय दिला आहे पहा आपल्याला. कंप्लीट एनी 2 गिवन ॲक्टिव्हिटीज अँड रीराईट इट. आपल्याला 3 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असणार आहेत आणि त्यातील आपल्याला 2 ॲक्टिव्हिटी सॉल्व करायच्या आहेत. प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही 2 मार्क्ससाठी असणार आहे. फर्स्ट ॲक्टिव्हिटी पहा, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला 2 इक्वेशन्स दिलेले आहेत. ॲड इक्वेशन्स 1 and 2. या ठिकाणी 2 इक्वेशन्स लिहिलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला ॲडिशन करायची आहे. पहा, ॲडिशन करू आपण. 5x + 2x किती येईल? 7x + 3y - 3y काय होईल? कॅन्सल होईल. 9 + 12 किती येईल? 21. म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल? 21. आता हा 7 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजेच काय येईल? x = हा 21, हा 7 या बाजूला आल्यानंतर याला डिवाइड होईल. म्हणजेच 21/7 येईल. आता भाग घालवल्यानंतर आन्सर किती येईल पहा. 7 × 1 = 7, 7 × 3 = 21. म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल? 3. अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची होती. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी सॉल्व करू आपण. सेकंड ॲक्टिव्हिटी पहा, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपल्याला या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि आपल्याला नेचर ऑफ रूट्स फाइंड करायचं आहे. सोल्युशन पहा, कंपेअर x² + 2x - 9 = 0 विथ ax² + bx + c = 0. a म्हणजेच काय? x² चा कोएफिशियंट किती आहे? 1. b म्हणजे काय? x चा कोएफिशियंट. x चा कोएफिशियंट काय? 2. म्हणजेच b ची व्हॅल्यू किती आहे? 2. आणि c म्हणजेच काय? कॉन्स्टंट टर्म. कॉन्स्टंट टर्म काय आहे? -9. म्हणजे या बॉक्समध्ये काय येईल? -9. देअरफॉर b² - 4ac = b ची व्हॅल्यू किती आहे? 2. 2 चा स्क्वेअर मायनस 4 × a × c. 4ac म्हणजेच काय? 4 × a × c. म्हणजेच येथे काय येईल पहा, 4 दिलेलं आहे इंटू a. a ची व्हॅल्यू काय आहे? 1. म्हणजे या बॉक्समध्ये 1 येईल. इंटू c. c ची व्हॅल्यू काय आहे? -9. या बॉक्समध्ये येईल -9. 4 × a × c. देअरफॉर डेल्टा = आता b² - 4ac म्हणजेच काय? डिस्क्रिमिनंट. आणि क्रिमिनंट हा डेल्टाने काय केला जातो? डिनोट केला जातो. डेल्टा = 2 चा स्क्वेअर 4 प्लस, आता यांचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला या बॉक्समध्ये आन्सर लिहायचं आहे. आता या ठिकाणी मायनस काय होईल? प्लस होईल. 4 × 1 = 4, 4 × 9 = 36. म्हणजे या बॉक्समध्ये काय येईल? 36. 36 + 4 40. देअरफॉर b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0. म्हणजेच काय आलेलं आहे? आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू म्हणजेच b² - 4ac ची व्हॅल्यू 0 पेक्षा ग्रेटर मिळाली. देअरफॉर द रूट्स ऑफ इक्वेशन आर रिअल अँड अनइक्वल. म्हणजेच रूट्स काय आहेत इक्वेशनची? रिअल अँड अनइक्वल आहेत. जर डेल्टाची व्हॅल्यू 0 पेक्षा ग्रेटर असेल तर रूट्स काय असतात? रिअल अँड अनइक्वल असतात. अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची होती. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी सॉल्व करू आपण. आता थर्ड ॲक्टिव्हिटी काय दिली आहे पहा, कंप्लीट द फॉलोइंग टेबल युजिंग गिवन इन्फॉर्मेशन. या ठिकाणी आपल्याला टेबल दिलेलं आहे. काय काय दिलेलं आहे पहा आपल्याला. सिरियल नंबर, फेस व्हॅल्यू, शेअर इज ॲट अँड मार्केट व्हॅल्यू. आता जर फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू इक्वल असेल तर काय असतो? शेअर इज ॲट पार. जर मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यूपेक्षा ग्रेटर असेल तर शेअर हा काय असतो? प्रीमियममध्ये असतो. आणि जर फेस व्हॅल्यू ही ग्रेटर असेल मार्केट व्हॅल्यूपेक्षा तर शेअर काय असतो? डिस्काउंटवरती असतो. शेअर इज ॲट डिस्काउंट. पहा, सॉल्व करू आपण हा टेबल. फेस व्हॅल्यू किती दिलेला आहे? ₹100 आणि शेअर इज ॲट पार. म्हणजेच दोन्ही काय असणार आहेत? फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू इक्वल असणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी काय येईल? 100 येईल. ₹100. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा, फेस व्हॅल्यू किती आहे हे आपल्याला लिहायचं आहे. शेअर इज ॲट प्रीमियम. शेअर काय आहे? प्रीमियममध्ये आहे. ₹500 ने. मार्केट व्हॅल्यू दिलेले आहे ₹575. म्हणजेच फेस व्हॅल्यू किती असणार आहे? ₹75. म्हणजे या बॉक्समध्ये काय येईल? ₹75. ₹500 प्रीमियमवरती आहे. म्हणजे 75 जर आपण 500 ॲड केले, ₹500 ॲड केले तर मार्केट व्हॅल्यू किती असणार आहे? ₹575. या ठिकाणी किती येईल? ₹75. फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम केल्यावर आपल्याला मार्केट व्हॅल्यू मिळते. म्हणजेच या ठिकाणी किती येणार आहे? ₹75. थर्ड पहा, ₹10. फेस व्हॅल्यू दिलेले आहे ₹10. शेअर इज ॲट डॅश डॅश. मार्केट व्हॅल्यू आहे ₹5. आता फेस व्हॅल्यू काय आहे? मार्केट व्हॅल्यूपेक्षा ग्रेटर आहे. म्हणजेच शेअर काय असणार आहे? डिस्काउंटमध्ये असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी काय येईल? डिस्काउंट. किती रुपीचा डिस्काउंट असणार आहे पहा. फेस व्हॅल्यू मायनस मार्केट व्हॅल्यू. 10 - 5. ₹5 ने काय असणार आहे? शेअर डिस्काउंटमध्ये असणार आहे. डिस्काउंट ₹5.
या बॉक्समध्ये काय येईल डिस्काउंट ₹5. ₹200 फेस व्हॅल्यू दिलेले आहे ₹200. शेअर इज ॲट डिस्काउंट ₹50 आणि मार्केट व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आता डिस्काउंट आहे म्हणजेच फेस व्हॅल्यू जास्त असणार आहे. मग फेस व्हॅल्यूमधून डिस्काउंट मायनस केल्यावर आपल्याला मार्केट व्हॅल्यू मिळेल. 200 - 50 किती येईल 150. म्हणजेच या ठिकाणी काय येईल ₹150. क्वेश्चन 3A मधील ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करू आपण. आता क्वेश्चन 3A काय दिला आहे पहा. कंप्लीट एनी वन ॲक्टिव्हिटी अँड रिराईट इट. आपल्याला 2 ॲक्टिव्हिटी दिलेल्या असणार आहेत. त्याच्यापैकी एक ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची आहे. प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही 3 मार्क्ससाठी असणार आहे. पहा सॉल्व्ह करू आपण ॲक्टिव्हिटी. काय दिलेलं आहे पहा ॲक्टिव्हिटी. फॉर्म अ रोड सेफ्टी कमिटी ऑफ 2 फ्रॉम 2 बॉईज B1 B2 अँड 2 गर्ल्स G1 G2. आपल्याला 2 बॉईज दिलेले आहेत B1 B2 अँड 2 गर्ल्स दिलेले आहेत G1 G2 आणि यांच्यापासून आपल्याला दोघांची काय करायची आहे रोड सेफ्टी कमिटी तयार करायची आहे. एक काय दिलेलं आहे पहा कमिटी ऑफ 2 बॉईज. 2 बॉईजची कमिटी करायची आहे आपल्याला. आता 2 बॉईज आहेत. 2 बॉईजची कमिटी काय येईल B1 B2. म्हणजे या बॉक्समध्ये काय येईल B1 B2. कमिटी ऑफ 2 गर्ल्स. आता 2 गर्ल्सची कमिटी करायची आपल्याला. म्हणजेच काय येईल G1 G2. मध्ये कॉमा द्यायचा नाही कारण दोघांची काय आहे कमिटी आहे. कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. एक बॉय आणि एक गर्ल घेऊन आपल्याला कमिटी करायची आहे. आता B1 G1 एक कमिटी होईल. B1 G2 ही दुसरी कमिटी होईल. आता B2 G1 काय येईल B2 G1 हा दुसरा बॉय आणि पहिली गर्ल. त्यानंतर B2 G2 दुसरा बॉय आणि दुसरी गर्ल B2 G2. काय केलं आपण B1 G1 B1 G2 त्यानंतर B2 G1 B2 G2. देअरफॉर सॅम्पल स्पेस S इज इक्वल टू काय येईल पहा सॅम्पल स्पेस. आता सॅम्पल स्पेसमध्ये काय काय येईल पहा. सॅम्पल स्पेसमध्ये हे सगळे आउटकम्स येणार आहेत. B1 B2 दिलेला आहे. G1 G2 दिलेला आहे. B1 G1 दिलेला आहे आणि B2 G2 दिलेला आहे. मग राहिले कोणते पहा B1 G2 आणि B2 G1. या पहिल्या बॉक्समध्ये येईल B1 G2 आणि दुसऱ्या बॉक्समध्ये काय येईल B2 G1. सेकंड ॲक्टिव्हिटी पहा. फिल इन द बॉक्सेस विथ द हेल्प ऑफ गिवन इन्फॉर्मेशन. या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे टॅक्स इनव्हॉइस दिलेला आहे आणि याच्यामध्ये जे बॉक्स आहेत ते आपल्याला फिल करायचे आहेत. सॉल्व्ह करू आपण. आता काय काय दिलेलं आहे पहा. यामध्ये आपल्याला फूड आयटम्स दिलेले आहेत, क्वांटिटी दिलेली आहे, रेट दिलेला आहे, टॅक्सेबल अमाऊंट दिलेले आहे, CGST दिलेला आहे, SGST दिलेला आहे आणि आपल्याला हे बॉक्स काय करायचे आहेत फिल करायचे आहेत. सॉल्व्ह करू आपण. आता या ठिकाणी फर्स्टमध्ये काय दिलेलं आहे पहा. फर्स्ट रोमध्ये फूड आयटम काय आहे कॉफी. क्वांटिटी 1, रेट किती आहे 20, टॅक्सेबल अमाऊंट किती आहे ₹20, CGST आपल्याला दिलेला आहे 2.5% आणि रुपीज किती आहे ₹0.50 आणि या ठिकाणी CGST आणि SGST इक्वल असतो. या ठिकाणी CGST किती आहे 2.5% म्हणजेच SGST पण किती आहे 2.5%. या ठिकाणी CGST किती आलेला आहे ₹0.50 म्हणजे या ठिकाणी पण किती असणार आहे SGST ₹0.50 कारण SGST आणि CGST काय असतात इक्वल असतात. त्यानंतर सेकंड रोमध्ये मसाला टी. फूड आयटम काय आहे मसाला टी. क्वांटिटी 1, रेट ₹10 आहे, टॅक्सेबल अमाऊंट किती आहे ₹10. या ठिकाणी CGST आपल्याला किती आहे ते लिहायचं आहे. आपल्याला CGSTची अमाऊंट दिलेली आहे ₹0.25. या नेक्स्ट कॉलममध्ये काय दिलेलं आहे आपल्याला SGSTचा रेट दिलेला आहे 2.5% या ठिकाणी दिलेला आहे. मग CGST आणि SGSTचा रेट काय असतो इक्वल असतो. या ठिकाणी 2.5% दिलेला आहे म्हणजे या बॉक्समध्ये पण काय येईल 2.5% आणि या ठिकाणी आपल्याला अमाऊंट दिलेलं आहे ₹0.25. मग या बॉक्समध्ये पण काय येईल ₹0.25 कारण SGST आणि CGST इक्वल असतो. त्यानंतर थर्ड रोमध्ये पहा. फूड आयटम काय आहे मसाला डोसा. क्वांटिटी 2 आहे, रेट किती आहे ₹60. टॅक्सेबल अमाऊंट आपल्याला लिहायची आहे. आता एक मसाला डोसा ₹60 आहे तर 2 मसाला डोसा कितीला येतील 60 × 2 120.00. CGSTचा रेट दिलेला आहे 2.5%. या ठिकाणी आपल्याला अमाऊंट लिहायची आहे. SGST किती दिलेलं आहे 2.5% आणि अमाऊंट दिलेलं आहे ₹3. आता या ठिकाणी अमाऊंट दिलेलं आहे ₹3 म्हणजे येथे पण अमाऊंट किती येईल ₹3 कारण CGST आणि SGST इक्वल असतो. आता काय करायचं आहे पहा आपल्याला लास्ट टोटल किती दिलेलं आहे या ठिकाणी 150. आता या ठिकाणी आपल्याला टोटल करायचे आहे. या ठिकाणी आपल्याला टोटल दिलेले आहे
₹375 म्हणजे या ठिकाणी पण टोटल किती असणार आहे ₹3.75. कारण CGST आणि SGST काय असतो इक्वल असतो. यांचे ॲडिशन आहे यांचे ॲडिशन काय असणार आहे इक्वल असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची होती. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.